यात महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सीझन सुरू आहे आणि प्रत्येक भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगते। एका बाजूला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतात, त्यानंतर काही वेळातच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलही वर्षावर दाखल होतात आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। पण नेमकं या भेटींच्या पडद्यामागे काय सुरू आहे जाणून घेऊयात। जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पटेल तटकरेंपाठोपाठ जयंत पाटीलही वर्षावर। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थान गाठलं। त्यानंतर थोड्याच कालावधीत शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटीलही वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मतदारसंघातील कामाबाबत ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी भेटीनंतर दिलं। माझ्या मतदारसंघातील उरण ईश्वरपूर चे नगराध्यक्ष 7,000 मतांनी निवडून आले। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवले। आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो। त्यांची वेळ मागितलेली होती, परवा त्यांना वेळ मिळाली नाही, काल त्यांनी वेळ दिली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय। आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळे माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। दरम्यान पत्रकारांनी जयंत पाटलांना अर्थ खात्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। नाही, असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही। तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढे का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खाते वाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे आणि माणूस गेला तर होईल ना। आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत। ह्या सगळ्या ज्या स्पेक्युलेशन अर्थ खात्याचा तो विषय माननीय देवेंद्रजींचा अंतर्गत विषय ना। मुख्यमंत्री ठरवतो कुणाला काय द्यायचं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हे सगळे जे काल रात्रीची मीटिंग वर्षामधली त्याच्यात कोण होतं कोण नव्हतं अर्थ खातं हे सगळे प्रश्न मी नाही याची उत्तरं देऊ शकत। याची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र विधेयकाबाबत गरज असेल तर सरकारनं प्रस्ताव द्यावा अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी मात्र पवारांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय। आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत। माननीय शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे चुकीचं आहे। आज तुम्हाला खासदार आमदार आणि सत्तेमध्ये पाहता आल्या असत्या तर त्यावेळेस का नाही या लोकांनी विरोध केला की बाबा तो पहिले लागू करा। हे संविधान आपण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदा पारित केलेला आहे, घटना दुरुस्ती केलेली आहे। पण ठीक आहे, काही गोष्टीला कोणाला बहाणा करायचा असेल तर तो भाग आहे। हळूवारप्रमाणे त्याला 50% करता आलं असतं, त्याला काही विरोध करायचं कारण नाही। पण जी लोकसभेमध्ये कायदा पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी नरेंद्र मोदींची सरकार करत नसेल
तर त्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडेंनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर आता एकीकडे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर अमित शहांची भेट घेत असताना मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. राजकीय क्षेत्रातील या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.